पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या गोळीबारात 2 भारतीय जवान शहीद झाले। यामध्ये महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील कारवे गावचे जवान राजेंद्र तुपारे हे शहीद झाले, तर गुरु सेवक सिंग असा शहीद झालेल्या दुसऱ्या जवानाचं नाव आहे। आज शहीद झालेल्या राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव बेळगावच्या एअरपोर्टवर दुपारी 4 वाजेपर्यंत येईल। त्यानंतर हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कारवे इथं आणण्यात येणार आहे। पाकिस्तान वालों ने क्या किया कि आरटी सीलिंग पहला किया, फिर उसके बाद जो हमारा भी फायर शुरू होने के बाद आरटी जैसा आरपीजी का गोला उन्होंने बंकर के लूप के होल के अंदर दागा, जिससे राजेंद्र तुपारे के ऊपर ये हुआ और जो हमारे और 2-3 जवान उससे घायल हो गए हैं और राजेंद्र तुपारे का वहीं पर शहीद हो गए। शहीद राजेंद्र तुपारे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावावर शोककळा पसरली आहे। तुपारे हे जम्मूमधील पूंछमधल्या सब्जिया भागात तैनात होते। नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असताना त्यांना वीरमरण आलंय। त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील आणि एक 9 वर्षाचा तर दुसरा 5 वर्षाचा मुलगा आहे। राजेंद्र तुपारे 2002 मध्ये बेळगाव इथल्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रुजू झाले होते। सध्या ते मराठा लाईट इन्फंट्रीच्या 12व्या बटालियनमध्ये पूंछमध्ये सीमेवर तैनात होते। या पाकिस्ताननं देशावर हल्ला केला, त्यातला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याला हटवण्यासाठी आमचा जो पुतण्या त्याला वीरमरण आले, त्याबद्दल मला त्याचा स्वतः अभिमान आहे। परंतु त्याचे दुःखही फार झाले, कारण त्याची पत्नी, लहान लहान 2 मुलं आहेत। तो जो शहीद झाला हे कळालं त्याच वेळेस आमच्या घराण्यावर गावावर फार मोठा शोककळा पसरला। आपल्या देशानं काहीतरी ठाम भूमिका घेऊन ह्या पाकिस्तानचा काहीतरी नेस्तनाबूत नाबूद करावंच लागेल आणि आमच्या गावचे तरुणसुद्धा उद्या परत भरतीमध्ये यायला सुद्धा तयार आहेत की आम्ही कधी भिणार नाही, की असं झालं म्हटल्यानंतर आम्ही कधी भिणार नाही। आणि आपल्या ज्या राजू तुपारेला जे आता वीरमरण आलं आहे त्याला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर ह्या देशानं काहीतरी विचार करावा व आमच्या मुली बैलांचा कुंकवांचा काहीतरी विचार करावा असं मला वाटतं।